राज्य महिला आयोगाने मयुरी जगतापची केस कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालवावी असा सल्ला दिला असता तर तिला हक्क मिळाला असता. नीलम गोऱ्हेंचं रुपाली चाकणकर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे हिची आई आणि वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला आयोगाची कार्यपद्धती, महिला आयोगानं कशा प्रकारे काम करायला हवं या संदर्भात भाष्य केलं. नीलम गोऱ्हे यांनी न्याय संस्थेकडे पोहोचत असताना पोलीस स्टेशन, दिवाणी स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, बाकीच्या निर्वाहासाठी असलेल्या योजना अशा अनेक भाग आहेत असं म्हटलं. राज्य महिला आयोगाचं काय चूक आणि बरोबर हे ट्रायल बाय मीडिया, ट्रायल बाय सोसायटी होऊ नये. मात्र ते जे काही काम करत आहेत त्यात अजून काही तज्ज्ञ लोकांकडून, अनुभवी लोकांना विश्वासात घेऊन त्या सामाजिक संस्था महाराष्ट्रात ज्या 100-200 आहेत, ज्या संस्था विजया रहाटकर जोडून घेतल्या आहेत, त्यांना सातत्याने या कामात विश्वास वाटेल यासाठी बैठक घेतली पाहिजे. आतापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. पोलिसांनी केलं नाही. हे ब्लेम गेम पेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढवणं, सगळ्यांनी मिळून वाढवणं गरजेचं आहे. मीडिया, आम्ही महिला संघटना सगळे आलो. सगळ्यांनी या महिलांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. मी स्वतः या कुटुंबाच्या सातत्याने संपर्कामध्ये आहे. 22 तारखेलाच मुंबईमध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती आणि आरोपी 4 दिवस होऊनसुद्धा पकडले जात नाही आहेत म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पोलीस महानिरीक्षक या सगळ्यांना मी निवेदनं पाठवली होती की यामध्ये काहीतरी उच्चपदस्थाचा हात असल्याशिवाय पोलिसांना आरोपी पकडले जात नाही आहेत असं एकूण चित्र दिसतं आहे. एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही घटना टाळता का आली नाही. कोणी किती दबाव आणला तरीसुद्धा या केसमध्ये साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करण्याची शक्यता जी आहे ती पूर्णपणाने संपलेली आहे. त्यांना सातत्याने या कामामध्ये विश्वास वाटेल अशी नियमित बैठक राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना स्वतःला शक्य नसेल तर इतरांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं नाही हे सगळे ब्लेम गेमपेक्षा आणि राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्यामध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.